आता बघूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंह होळकरांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश, लोकशाही टिकवण्यासाठी मी पवारांसोबत गरज पडल्यास निवडणुकीच्या रिंगणातही उतरणार, होळकरांची प्रतिक्रिया। सांगलीच्या मिरजेत भाजप नगर सेवकांची संजय काका पाटलांवर नाराजी, 10 वर्ष खासदार कुठे होते, संतप्त सवाल, विशाल पाटलांना मदत करण्याचाही इशारा। सुभाष भामरेंविरोधात धुळ्यात परिवर्तन मंच स्थापन करणार, माजी आमदार अनिल गोटे आक्रमक, भामरे भ्रष्ट, लबाड आणि निष्क्रिय व्यक्ती, 10 वर्षात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सोडवला नाही, भाजपने हा लादलेला उमेदवार, गोटेंची टीका। काही चुकीचं केलं असतं तर जनतेने 2 टर्म निवडून दिलं नसतं, परभणीचे मवियाचे उमेदवार संजय जाधव यांचं विरोधकांना प्रत्युत्तर, माझ्या विरोधात ओरडण्यापेक्षा पोलीस ठाण्यात जाण्याचंही आवाहन। महायुतीच्या पत्रकार परिषदेच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो, बच्चू कडूंचा फोटो मात्र गायब। अमरावतीत महायुतीला विरोध केल्यानं बच्चू कडू यांचा फोटो नसल्याची चर्चा। कुटुंबाला एकमेकांविरोधात उभं करणं भाजपची स्ट्रॅटेजी, शरद पवार गटाच्या रोहिणी खडसेंची टीका, भाजप सातत्याने घर फोडून राजकारण करतं, रोहिणी खडसे आक्रमक। मी आधी अनेकदा सांगितलंय की परिवारामध्ये वाद निर्माण करणं आणि परिवाराला एकमेकांच्या विरोधात उभं करणं हे भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटेजी आहे आणि ते त्याच्यामध्ये कुठेतरी काही प्रमाणात का होईना त्यांना ते सक्सेस मिळताना दिसते। वडेट्टीवार कधीही भाजपात जातील, मंत्रिपदी असतानाच विजय वडेट्टीवारांना भाजपात यायचं होतं, धर्माराव बाबा आत्रामांचा दावा। वडेट्टीवारांची बावनकुळेंसोबत बैठक झाली तेव्हा मीही होतो, अशी माहिती। चंद्रशेखर बावनकुळे ते आमच्या सोबत बसले आणि आम्ही तिघे बसून तिथे चर्चा झाली। विरोधी पक्षाचे नेते हे बीजेपी मध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टिकोनातून ते वेळ मागत होते। बीआरएसचे नेते भागीरथ भालकेंचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा, भालकेंनी काल रात्री उशिरा सुशीलकुमार शिंदेंची भेट घेत जाहीर केला पाठिंबा। सध्या अनेक जण उपोषण करत आहेत, मात्र उपोषण करून काही मिळत नसतं, पंकजा मुंडेंचं नाव न घेता जरांगेंवर निशाणा।